चक्र आल्यानंतर आम्ही पटपट हॉस्पिटलमध्ये घेऊन आलो. आम्ही इकडे घेऊन आलो. ते म्हटलं असं असं आहे, त्यांचा सिटी स्कॅन MRI आपल्याला काढायला लागेल. आम्ही म्हटलं ठीक आहे. ते दिवशी शनिवारी सगळं काढला. मी म्हटलं रक्त जरा डॅमेज झालेलं आहे, न डॅमेज झालाय तर रक्त आलेलं आहे. त्यानंतर गोळी वगैरे पापड वगैरे चालवलं. त्याच्यानंतर टेबल झाले. टेबल झाल्यानंतर 2 दिवसानंतर परत MRI सिटी स्कॅन काढला. त्यानंतर सांगितलं की जेवढा रक्त होता तेवढाच आहे, वाढला नाही. तिचं जे ऑपरेशन करायचं होतं तेही नाही करायचं आहे, आणि तिचा 60,000चा इंजेक्शन होता तेही नाही लागणार असं जर सांगितलं. आम्ही बोलले ठीक आहे. बोले गोळ्या आणि इंजेक्शन आणि फुल कोर्स मध्ये तुमचा स्टेबल होईल. रक्षाबंधनच्या दिवशी आणि 5 दिवस ठेवला ICU मध्ये. ICU मध्ये काढला गुरुवारी दुपारी 12 वाजता जनरल मध्ये टाकलं. तर तिकडे सगळं नॉर्मल. मग नंतर काल ऑक्सिजन काढलं. आज मला एकदम स्टेबल आहे. तुम्हाला नाही झालं. आज आम्हाला ते 1-2 वाजता म्हटलं होते, 5-6 वाजता सुट्टी दिली. पैसे वगैरे सगळे घेऊन हे सगळे काही केले आणि तेही घेऊन गेले. विचारलं काय करायचं काय नाही ते सांगून द्या. म्हटलं की नमापाणी घेऊ नका, चाय जास्त गोड घेऊ नका. सगळं मी असंच करत होतो. 7 दिवस मीच थांबलो इकडं. सगळं काय नाही केलं. असं खाला. त्यानंतर केलं और ऐसा खाला काका लेके गए हम लोग। अच्छा। रिक्शे में लेके गए और उसके बाद अभी ऐसा हो